नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनंता या वनस्पतीची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत. अनंता या वनस्पतीला उपळसरी किंवा सारिवा असे देखील म्हटले जाते. अनंतमूळ किंवा अनंता हिला लॅटिन परिभाषेमध्ये हेमिडेस्मस इंडिकस असे संबोधले जाते. सारिवा वनस्पती ही साधारणपणे दाह प्रशमन करणारी, ज्वरनाशक, स्तन्यशोधक तसेच शरीरामध्ये शैत्य निर्माण करणारी, थंडावा निर्माण करणारी, शरीरामधील पित्तदोष किंवा अतिरिक्त उष्णता कमी करणारी अशा स्वरूपाची वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार तिचा रस हा मधुर तिक्त म्हणजे ती रसाने किंवा चवीने गोड आणि थोडीशी कडवट अशा स्वरूपाची वनस्पती आहे. तसेच तिचा विपाक हा मधुर विपाक आहे. तसेच वीर्याने किंवा गुणधर्माने मात्र ही वनस्पती शीत गुणधर्माची अशा स्वरूपाची वनस्पती आहे. ही साधारणपणे आवर्तनी वेल स्वरूपात आढळून येते. या वनस्पतीची उत्पत्ती सबंध भारतभर होत असते. तसेच हिची उंची साधारणपणे 1.5 मीटर ते 3 मीटर इतकी उंची असते. ही वनस्पती मधुर तिक्त, मधुर आणि शीत गुणधर्माची असल्यामुळे ती स्निग्ध किंवा पचायला गुरू, जड अशा स्वरूपाची वनस्पती आहे. साधारणपणे औषधात प्रयोग करताना हिच्या मुळांचा वापर केला जातो. ही वनस्पती शरीरामधील दाह प्रशमन करणारी किंवा शरीरामधील अतिरिक्त उष्णता कमी करणारी अशा स्वरूपाची वनस्पती असल्यामुळे अनंत मुळाचे चूर्ण सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे शरीरामध्ये आग होणे, हातापायांची आग जळजळ होणे, पोटामध्ये आग पडल्यासारखे वाटणे, सबंध शरीराला अत्याधिक प्रमाणामध्ये घाम येणे इत्यादी गोष्टींमध्ये सारिवा चूर्ण किंवा अनंत मुळाचे चूर्ण हे अत्यंत उपयोगी अशा स्वरूपात पडते. तसेच बऱ्याच रुग्णांना उन्हाळ्यामध्ये किंवा उष्णतेमुळे पित्तच अभिषंद म्हणजे पित्तामुळे शरीरामधील पित्तदोष वाढल्यामुळे तुमचे डोळे येतात. तर असे डोळे आल्यानंतर उपळसरीचे मूळ ठेचून त्याचा स्वरस काढावा आणि असा रस 2-2 थेंब दोन्ही डोळ्यांमध्ये टाकल्यामुळे तुमच्या डोळ्यांची होणारी आग, डोळ्यांची जळजळ या गोष्टी त्वरेने कमी होत असतात. तसेच काही माता भगिनींमध्ये अंगावरून सफेद जाणे किंवा पांढरे जाणे त्यालाच ल्युकोरिया असे देखील म्हटले जाते. तर ल्युकोरियाच्या त्रासामध्ये 1 चमचा अनंतमूळ चूर्ण सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी तांदूळाच्या धुवनासोबत या चूर्णाचे सेवन केल्यामुळे अंगावरून सफेद जाणे हा त्रास कमी होत असतो. बऱ्याच वेळा अंगात ताप असल्यामुळे शरीराची लाही-लाही होत असते. अशा रुग्णाला सतत तहान लागते, अंगाची लाही-लाही होत असते, दाह होत असतो. तर अशा ज्वरामध्ये आलेल्या दाहामध्ये तृष्णा हे लक्षण कमी करण्यासाठी उपळसरी किंवा अनंतमूळ अत्यंत उपयोगी अशा स्वरूपाचे ठरते. अनंतमूळ चूर्ण हे रक्त शुद्ध करणारे किंवा शरीरामधील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंपैकी रक्ताची शुद्धी करणारे किंवा रक्तधातू शुद्ध करणारे अशा स्वरूपाचे द्रव्य आहे. त्यामुळे त्वचेच्या कोणत्याही स्वरूपाच्या विकारांमध्ये पिंपल्स येणे, अंगावर सोरायसिस सारखा महाभयंकर त्रास असणे, इसब असणे, गचकरणं असणे इत्यादी त्रासांमध्ये 1 चमचा अनंतमूळ चूर्ण मंजिष्ठा चूर्णासोबत घेतल्यामुळे सर्व प्रकारचे त्वचा विकार त्वरेने कमी होण्यास सुरुवात होत असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये अतिमनन केल्यामुळे, अति टेन्शन घेतल्यामुळे, स्ट्रेस घेतल्यामुळे, रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे किंवा अतिमैथून केल्यामुळे शरीरामधील शुक्रधातू कमी होत असतो. अशा वेळेस अनंता वनस्पती ही रसाने मधुर तिक्त असल्याने तसेच ही वनस्पती विपाकाने गोड स्वरूपाची असल्यामुळे आणि हिचे वीर्य थंड असल्यामुळे ही वनस्पती शुक्रक्षयामध्ये किंवा शरीरामधील शुक्रधातू ज्यावेळेस कमी होतो, त्यावेळेस त्या शुक्रधातूचे पुनरुज्जीवन शरीरामध्ये पुन्हा करण्यासाठी अनंतमूळ चूर्ण सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर 1-1 चमचा घेतल्याने शुक्रधातूशी संबंधित त्रास पूर्णपणे कमी होतात. शुक्रक्षय हे लक्षण पूर्णपणे कमी होत असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये स्वेदाती प्रवृत्ती म्हणजे अंगाला खूप अधिक प्रमाणामध्ये घाम येण्याची टेंडन्सी असते. तर शरीराला असा घाम आल्यामुळे शरीरामधून येत असतो. तर स्वेद दुर्गंध कमी करण्यासाठी देखील अनंतमूळ चूर्ण हे फक्त अंगाला हळुवारपणे चोळावे किंवा त्याचे उद्वर्तन करावे असे केल्यामुळे येणारा दुर्गंध किंवा घामामुळे येणारी दुर्गंधी पूर्णपणे कमी होण्यास निश्चितपणे मदत होत असते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका.
तसेच तुम्ही हा चॅनल जर पहिल्यांदाच पाहत असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा.